नमस्कार. भूजल एक सामूहिक संपत्ती या सत्रामध्ये आपण हे समजून घेणार आहोत की भूजल ही एक सामूहिक संपत्ती का आहे. ती सामूहिक संपत्ती असल्यामुळे त्याचा वापरकर्त्यांवर आणि भूजलाच्या उपलब्धतेवर आणि त्याच्या वापरावर काय परिणाम होतो आणि त्याच्या ह्या गुणधर्मामुळे भूजलाचे व्यवस्थापन आपण कसे वेगळे केले पाहिजे आणि ती करण्याची गरज का आहे हे आपण ह्या सत्रामध्ये समजून घेणार आहोत. चला तर सामूहिक संपत्ती म्हणजे नक्की काय? भूजल ही एक सामूहिक संपत्ती आहे हे समजून घेण्याआधी आपण सामूहिक संपत्ती म्हणजे नक्की काय हे आपण समजूया. तर ते असे नैसर्गिक स्रोत असतात ज्यांच्या आकारमान आणि गुणधर्मामुळे कोणालाही त्यांचा वापर करण्यापासून किंवा त्यांचा लाभ घेण्यापासून आपण रोखू शकत नाही किंवा रोखणे कठीण असते. आणि ह्याच कारणामुळे या स्रोतांचा अतिवापर होण्याची शक्यता असते आणि वाढत्या वापरकर्त्यांमुळे स्रोताची प्रत्येकासाठी असलेली उपलब्धता ही कमी होते. आता प्रत्येकासाठी असलेली उपलब्धता कमी होणे म्हणजे नक्की काय? तर आपण हे उदाहरणातून समजून घेऊया. जंगल ही एक सामूहिक संपत्ती आहे असं समजलं जातं. तर जंगल आपल्याला फळ, फूल, लाकूड हे देतं. तर जर का खूप लोक एका जंगलातून सतत फळ, फूल, लाकूड हे घेत राहिले तर एकतर ह्या जंगलातील फळ, फूल, लाकूड जे आपल्याला देतात ते सगळे संपत जातील. दुसरं म्हणजे वाढत्या वापरकर्त्यांमुळे प्रत्येकाच्या वाट्याला जितकी फळं, फुलं आणि लाकूड येत असतील आधी जेव्हा कमी वापरकर्ते असतील ते वाढलेल्या वापरकर्त्यांमुळे प्रत्येकाच्या वाट्याला कमी येणार. तसंच दुसरं उदाहरण आहे की मत्स्य उत्पादन. तुम्ही एखाद्या तलावामध्ये 10 मासेमारी 10 लोक मासेमारी करतात. त्या तलावाची सगळ्यांना पुरेसे मासे मिळावे ह्याच्यासाठी फक्त 10 लोकांनीच मासेमारी करायला हवी असं जर का त्याच्यात असेल तर जर का 20 लोक येऊन त्याच्यात मासेमारी करायला लागले तर एकतर त्यातले मासे संपतील, कालांतराने त्यातले मासे संपतील. दुसरं म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला 10 लोकांच्या ऐवजी 10 लोक जेव्हा तिथे मासेमारी करत होते 20 लोक करायला लागले प्रत्येकाच्या वाट्याला हे कमी मासे येणार. म्हणजे त्याचा कालांतराने अतिवापर होणार, तो स्रोत संपत जाणार, स्रोताची उपलब्धता संपत जाणार आणि प्रत्येकाच्या वाट्याला हे हळूहळू कमी कमी आणि एका वेळेस काहीच वाट्याला मासे येणार नाहीत, भूजल येणार नाही, पाणी येणार नाही, फळ, फूड, लाकूडही येणार नाही. त्याचमुळे हे काही गुणधर्म आहेत सामूहिक संपत्तीचे. आता हे समजल्यानंतर आपण असं म्हणू शकतो का की भूजल सुद्धा ही सामूहिक संपत्ती आहे असं तुम्हाला वाटतं का? तर जरा विचार करा की असं असेल तर ते का? हे आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघणारच आहोत. पण आधी तुम्ही विचार करा की ह्या गुणधर्म जे आपण आता बघितले जंगल आणि मत्स्य उत्पादन हेच गुणधर्म भूजलावर सुद्धा लागू होतात का? तर भूजल ही एक सामूहिक संपत्ती का आहे हे आपण इथे समजून घेऊया आणि त्याचे असे कुठले विशिष्ट गुणधर्म आहेत, अशा कुठला वेगळेपणा आहे बाकीच्या सामूहिक संपत्तीपासून ज्याच्यामुळे ह्याचे व्यवस्थापन करणं तितकं कठीण आणि तितकंच गरजेचं आहे हे आपण इथे समजून घेऊया. तर पहिलं म्हणजे भूजलधारक हा जमिनीखालील भूजलधारक जो आहे आणि त्यातील भूजल जे आहे ते आपल्याला दिसत नाही, ते आपल्याला हा एक अदृश्य असा स्रोत आहे. त्याच्यामुळे ह्याचं व्यवस्थापन करणं किंवा ह्याचं मोजमाप करणं हे कठीण आहे. अशक्य नाही पण कठीण आहे. जसं धरणांमध्ये, नद्यांमध्ये, ओढ्यांमधलं पाणी आपल्याला दिसतं, ते कमी झालेलं आपल्याला कळतं, पण आपल्याला भूजलधारक न दिसल्यामुळे डोळ्यांनी आपण त्याचं मोजमापन नाही करू शकत की आपल्याकडे इतकं पाणी आहे, आपल्याकडे पाणी जास्त आहे, कमी आहे, ह्याचं फार पद्धतशीरपणे मोजमापन करावं लागतं. तसंच आपण भूजलधारकाभोवती कुंपण घालून त्याचा वापर किंवा प्रवाह थांबवू शकत नाही. म्हणजे आपण असं करू शकत नाही की माझ्या जमिनीखाली जितकं भूजल आहे, भूजलधारक आहे किंवा भूजल आहे त्याच्या आजूबाजूला मी दगड टाकेन आणि मी ते पाणी वापरायला लागेन आणि बाकी कोणी ते पाणी वापरू शकत नाही, असं आपण करू शकत नाही. भूजल हे आपण कधीच जमिनीखाली दगड टाकून त्याच्यात कुंपण घालू शकत नाही. त्याच्यामुळे त्याचा प्रवाह हा सतत राहणारच
तो कधीही कुठल्याही गावात स्थिर राहणार नाही, कुठल्याही घराखाली स्थिर राहणार नाही, हा वाहतच राहणार, तो बदलत राहणार. त्याचवरून पुढे आपल्याला हे समजायला हवं की भूजलधारक हे पारंपरिक जमिनीचे हक्क ह्यांच्या पलीकडे आहे. म्हणजे काय की माझ्या घराखाली जर का कुठलं भूजल आहे तर ते त्याच्यावरती पूर्णतः हक्क माझा आहे, हे अतिशय चूक आहे. एखाद्या गावात जर का एक भूजलधारक किंवा 2 किंवा 3 भूजलधारक असतील तर त्या अख्ख्या गावाचा त्या भूजलधारकांवर आणि त्यातल्या भूजलावर तितकाच समान हक्क असतो. कोणाच्याही घरात विहीर किंवा बोरवेल असेल तर त्याच्या खालच्या किंवा त्या भूजलधारकातून जर का ते पाणी उपसत असतील तर त्याच्यावर पूर्णतः त्यांचा हक्क नाही. तसंच भूजलधारक कुठलेही प्रशासकीय हद्द मानत नाही, की असं होत नाही की हे भूजलधारक ह्या गावात सुरू होतं आणि हा ह्याच गावात राहतो. आपण बरेच भूजलधारक असे बघतो की जे काही एका गावात 4 भूजलधारक असतात, काही 4 गावांमध्ये एक भूजलधारक असतं. म्हणजे हा वेगवेगळ्या प्रशासकीय हद्दींच्या पार जाऊन हा वेगवेगळ्या प्रशासकीय गावांमध्ये हा जातो. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गावांनी एकत्र येऊन ह्या भूजलधारकाचा उपसा आणि त्याचं व्यवस्थापन तसं केलं पाहिजे. कुठल्याही समाजा आणि आर्थिक गटांच्या हद्दीप्रमाणे भूजलधारक नसतं किंवा भूजल ही त्याची हद्द ही कुठली समाज आणि कुठला आर्थिक गट असं नसतं. आणि भूगर्भीय हद्द सुद्धा भूजलधारकाला नसते. आणि शेवटचं म्हणजे भूजलधारक हा एक मर्यादित स्रोत आहे. हा आपल्याला अनंत काळासाठी आपण कितीही उपसा करू तरी आपल्याला हे पाणी देतच राहणार असं हे होणार नाही. हा एक मर्यादित स्रोत आहे. हा कधी ना कधी संपणार आणि ह्याच कारणामुळे ह्याचे व्यवस्थापन करणं तितकेच जास्त महत्त्वपूर्ण आणि आवश्यक झालेले आहे. सामूहिक संपत्ती असल्याचा परिणाम नक्की काय होतो हे आपण समजून घेऊया. तर आता तुम्ही हा फोटो बघत असाल, हा फार सुंदर असा मजेशीर असा खेळ वाटत असेल की इकडे एक चॉकलेटची प्लेट ठेवली आहे आणि सगळ्या ह्या ज्या बायका आहेत ह्यांना सांगितलं की जाऊन आणि त्यातले चॉकलेट प्रत्येकाने घ्यायचे. तर असं सांगितल्यानंतर असं तुम्ही बघत असाल की सगळे धावून आणि त्या चॉकलेटच्या प्लेटकडे गेले आणि जे चपळ होते त्यांनी ते सगळ्यात आधी पोचले, त्यांनी त्यातले चॉकलेट घेतले. काहींनी तर दोन्ही हाताने चॉकलेट स्वतःच्या हातात घेऊन आणि मागे झाले. काही धावल्याच नाही किंवा काही धावू शकल्या नाही आणि पोचू शकल्या नाही. तर आता ह्याच्यामुळे नक्की काय झालं असेल? ह्याच्यामुळे एकतर हे झालं की जे चपळ होते, जे पटकन धावून आणि पोचले, त्यांना जास्त चॉकलेट मिळाले असणार, कारण की ते सगळ्यात आधी पोचले, त्यांना सगळ्यात मोठा साठा मिळाला. त्यांनी दोन्ही हातांनी चॉकलेट उचलले आणि घेऊन गेले. आणि ह्याचमुळे काहींना चॉकलेट मिळालेच नसतील किंवा फार कमी चॉकलेट मिळाले असते. तर आता असं धावून जाण्यापेक्षा त्या प्लेटमध्ये चॉकलेट किती आहेत हे जर का सगळ्यांना माहिती असतं आणि किती लोकांना चॉकलेट हवे हे समजलं असतं किंवा किती लोकांना चॉकलेटची गरज आहे, किती गरज आहे हे समजलं असतं, तर ह्याचं वाटप करणं सोपं आणि न्याय्य वाटप झाला असता असं तुम्हाला वाटतं का? तर तसं झाला असता, पण तो तसा झाला नाही. आणि सामूहिक संपत्ती असल्यामुळे हे असंच होतं. ज्यांच्याकडे जास्त बळ असतं, ज्यांच्याकडे जास्त आर्थिक शक्ती असते, तंत्रज्ञान ज्यांच्याकडे असतं त्यांना सामूहिक संपत्तीचा जास्त लाभ घेता येतो. त्याचमुळे भूजलाबरोबरही असंच काहीतरी होतं. भूजलाचा साठा हा त्या चॉकलेटच्या प्लेट सारखा आहे आणि जसं इथे दाखवलं गेलं आहे की हे जे बाकीचे धावून तिथे गेलेले ते वापर करते आहे. तर आता ही सामूहिक संपत्ती असल्यामुळे ज्यांच्याकडे विहिरी आणि बोरवेल खणायचे पैसे आहेत आणि त्याचं ज्ञान आहे, ह्यांनी पटकन जाऊन
विहिरी खणून, बोरवेली खणून आणि जास्ती HP चा पंप लावून आणि पाण्याचा उपसा सुरू केला. पण ज्यांच्याकडे पैसे नाही, ज्यांच्याकडे ह्याचं ज्ञान नाही किंवा ज्यांचा बोर लागत नाही किंवा विहिरीमध्ये पाणी येत नाही, त्यांना मात्र पाणी कमी मिळतं. तर आता झालंय असं की ज्यांच्याकडे जे एका हातातून पाणी उपसा करू शकत होते ते दोन्ही हाताने पाणी उपसा करतायत आणि त्यांच्या गरजेपेक्षा जास्त पाणी त्यांना उपलब्ध आहे. पण ज्यांच्याकडे हे सगळे साधने नाही, त्यांच्याकडे त्यांची गरज भागेल इतकं सुद्धा पाणी उपलब्ध नाहीये. आणि हेच भूजल एक सामूहिक संपत्ती असल्यामुळे ही समस्या सगळीकडे आज आपल्याला दिसते. आणि ह्याच कारणामुळे भूजलाचं व्यवस्थापन करणं हे तितकंच कठीण होत जातं. तर आता आपण पुढे समजून घेऊया की ह्याचं व्यवस्थापन आपण नक्की कसं करायला हवं. ह्यासाठी आपण कोणती योजना, कोणते नियम आणायला हवे ज्याने प्रत्येकाला आपल्या गरजे इतकं भूजल उपलब्ध असेल. भूजल ही एक सामूहिक संपत्ती कशी आहे आणि का आहे हे आपण ह्या चित्रातून एकदा समजून घेऊया. तर तुम्ही डाव्या बाजूचं जर का चित्र बघितलं तर तिथे तुम्हाला पाण्याची पातळी दिसेल जी बरीच वरती आहे आणि 2 विहिरीतून या भूजलधारकाचा उपसा होतो आहे. तर इथे कमी उपसा केला तर प्रत्येकी जास्त भूजल उपलब्ध होईल. आता प्रत्येकाच्या पिण्याच्या पाण्याची जी विहिरीतली उपलब्धता आहे, पाण्याची पातळी ही फार वरती आहे, जसं तुम्ही इथे बघत असाल. त्याच्यामुळे 2च विहिरी असल्यामुळे इथे लोकांना प्रत्येकाला बरंचसं गरजेप्रमाणे पाणी उपलब्ध आहे. तेच जर का आपण उजव्या बाजूचं चित्र बघितलं तर इथे विहिरींची संख्या वाढलेली आहे आणि त्याचमुळे भूजलधारकाची जी पाण्याची पातळी आहे ती कमी झालेली आहे. पाण्याचा साठा भूजलधारकाचा डाव्या बाजूपासून कमी झालेला आहे, म्हणजे ह्याचा उपसा वाढलेला आहे. आणि प्रत्येकाच्या विहिरीमध्ये जी पाण्याची पातळी आहे ती सुद्धा कमी झालेली आहे. याचाच अर्थ काय की जास्त उपसा झाला जिथे होतो तिथे प्रत्येकी कमी भूजल उपलब्ध राहते. हे आपण आधी जंगल आणि मत्स्य उत्पादनाबद्दल आपण समजून घेतलं, तर आता आपण हे भूजलाबद्दल सुद्धा कसं होतं हे आपण ह्या चित्रातून समजून घेतलं. म्हणजेच जर का आपण एखाद्या भूजलधारकातून पाण्याचा उपसा आपल्याला नियमितपणे आणि त्याचा साठा आपल्याला नियमितपणे करायचा असेल तर आपल्याला त्याचे वापरकर्त्यांवर आणि त्या वापरकर्त्यांच्या उपस्यावर नियंत्रण, नियमन आणि त्याचं व्यवस्थापन करणं हे गरजेचे आहे. तर आतापर्यंत आपण बघितलं की भूजल ही एक सामूहिक संपत्ती असल्यामुळे त्याचं व्यवस्थापन करणं हे कठीण आहे. पण या व्यवस्थापनाची गरज का आहे हे आपण ह्या स्लाइडमध्ये समजून घेऊया. तर पहिलं म्हणजे ह्या स्रोताचा मर्यादित पुरवठा आहे. हा आपल्याला अनंत काळापर्यंत पुरणार नाही. आपण जर का सतत अतिवापर ह्या भूजल धारकाचा किंवा भूजलाचा करत राहिलो तर हा कधी ना कधी संपणार आहे, हा सीमित आहे. त्यामुळे ह्याच्या वापराची, ह्याच्या उपस्याची, हा कुठल्या वेगवेगळ्या वापरांसाठी उपसला जातो ह्या सगळ्याचं व्यवस्थापन, नियोजन, नियमन करणं गरजेचे आहे. तसंच या भूजलाचे बहुविविध वापर आणि वापरकर्ते आहेत आणि प्रत्येक वापर ओळखून, प्रत्येक भूजलधारकाचे वापरकर्ते ओळखून आपल्याला प्रत्येकाला पुरेल आणि प्रत्येकाच्या गरजेप्रमाणे भूजल उपलब्ध करून देणे आवश्यक आहे आणि त्यासाठी आपल्याला ह्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. तिसरं म्हणजे स्रोतांचा अतिवापर आणि गुणवत्तेचा ऱ्हास रोखण्यासाठी व्यवस्थापन गरजेचे आहे. जसं आपण म्हणालो की आपण सामूहिक संपत्ती असेल तर आपण ह्याच्यात लोकांना त्याचा लाभ घेण्यापासून रोखू शकत नाही, पण
वाढत्या वापरकर्त्यांमुळे जर का त्याचा ऱ्हास होणार असेल, त्याचे अतिवापर होणार असेल, तर तो कोणालाच पुरणार नाही, कोणालाच त्याचा चांगला वापर करता येणार नाही, चांगल्या रीतीने वापर करता येणार नाही. आणि त्याचमुळे आपल्याला याचे व्यवस्थापन करणं गरजेचे आहे. आपल्याला भूजलाची गुणवत्तेच्या समस्या कमी करण्यासाठी किंवा वाढू न देण्यासाठी आपल्याला त्याचा अतिवापर होणे थांबवणे गरजेचे आहे आणि त्याचमुळे त्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. आणि शेवटचं म्हणजे स्रोताचा न्याय्य आणि शाश्वत वापर होण्यासाठी व्यवस्थापन करायला हवे. न्याय्य वापर म्हणजे प्रत्येकाची गरज किती आहे आणि त्या गरजेप्रमाणे प्रत्येकाला तितकं भूजल उपलब्ध झाले पाहिजे आणि शाश्वतरित्याने त्याचा वापर झाला पाहिजे. म्हणजे आपणच फक्त हे भूजल न वापरता आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी सुद्धा ह्या भूजलाचा साठा उपलब्ध राहिला पाहिजे. अशा प्रकारे आपण ह्याचा उपसा केला पाहिजे. कारण की भूजलाचे पुनर्भरण व्हायला फार वेळ लागतो, शतकं लागतात. आणि आपण जे आता भूजल बोरवेलनी वगैरे उपसत असू, हे शतकांपासून ह्याचा साठा झालेला आहे. आपण जर का हा अतिवापर केला तर पुढच्या पिढ्यांसाठी ते पुनर्भरण व्हायला ह्याला फार वेळ लागेल आणि ते बहुतेक त्यांच्यापर्यंत राहणार नाही. म्हणूनच आपल्याला या सामूहिक संपत्तीचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. आता गरजेचे आहे हे समजले, पण नेमके हे करायचे कसे, यासाठी आपल्याला काही जसं आपण म्हणतो की प्रिन्सिपल्स आहेत का, जसं आपण म्हणतो की काही धोरणे आहेत का, ज्याप्रमाणे आपण ह्याचं व्यवस्थापन करू शकतो. आपण हे आता पुढे बघूया. या शेवटच्या भागात आपण समजून घेऊया की भूजल ह्या सामूहिक संपत्तीचे व्यवस्थापन नक्की आपण कसे करायचे. तर पहिलं म्हणजे भूजल धारकाच्या हद्दीची नोंद करून त्याचे विशिष्ट वापरकर्ते आणि वापर निश्चित करायला हवे. एखाद्या गावात किती भूजलधारक आहेत आणि प्रत्येक भूजलधारकावर किंवा त्या भूजलधारकावर किती लोक अवलंबून आहेत आणि कोणत्या कार्यांसाठी ते अवलंबून आहेत, प्रत्येक कार्याला किती भूजलधारकाचा उपसा लागतो, हे आपण नोंद केली पाहिजे. म्हणजे आपल्याला कळतं की आपल्याकडे इतके भूजलधारक आहेत, यांचा साठा इतका आहे आणि प्रत्येकाला आपली गरज भागवण्यासाठी इतकं पाणी दिलं जाऊ शकतं. त्याच पुढे एक मुद्दा येतो की भूजलधारकावर आधारित भूजल व्यवस्थापन करायला हवे. आपण प्रत्येक वेळी जेव्हा आपण पाण्याचे व्यवस्थापन करतो किंवा पाणलोटाचे काम करतो, हे कधीच भूजलधारकाच्या आधारे नसतं. पण आपलं प्रत्येक वेळेस पाणलोटाच्या कामाचा उद्देश मात्र हा असतो की आपल्या विहिरींमध्ये पाणी वाढलं पाहिजे. पण आपल्याला जर का माहितीच नसेल की आपल्या भूजलधारकामध्ये पाण्याचा किती साठा राहू शकतो किंवा त्याची पुनर्भरणाची क्षमता किती आहे, तर आपण हे व्यवस्थापन कसं करणार. तर आपल्याला कसं कळेल की आपण किती चेक डॅम, किती बांध बांधले की आपल्या विहिरींमध्ये पाणी वाढेल, जर का आपल्याला माहितीच नसेल की आपल्या जमिनीखाली किती भूजलधारक आहे. त्यामुळे जर का भूजलाचं व्यवस्थापन करायचं असेल, आपल्याला प्रत्येकाला गरजेप्रमाणे वर्षभर उपलब्ध राहील असं पाण्याचा पुरवठा करायचा असेल, तर आपल्याला भूजलधारक ह्याचा अभ्यास करणे फार गरजेचे आहे आणि त्याच्या आधारावर आपल्याला भूजलाचे व्यवस्थापन करायला हवे. तिसरं म्हणजे व्यवस्थापनाचे नियम आणि मानदंड हे स्थापन करायला हवे. तर हे सगळ्यात महत्त्वाचा हा मुद्दा आहे की आपण व्यवस्थापन करूया असं म्हटलं, पण काही नियम हे गावामध्ये किंवा पाणलोटामध्ये हे आणलेच पाहिजे. नियम म्हणजे की आपल्याकडे भूजलधारक असेल, ज्याची पाण्याचा साठा हा कमी असेल, तर आपण तिथे जास्त पाणी वापरणारी पिकं लावू नये, हा एक नियम हा मांडला पाहिजे आणि हा गावामध्ये स्थापित झाला पाहिजे. तसंच भूजलाच्या उपलब्धतेचे, उपशाचे, पाण्याच्या विभाजन आणि वितरणाचे निरीक्षण केले पाहिजे. आपल्याला ह्याचं निरीक्षण सतत वर्षभरात केलं पाहिजे की आपल्याकडे पाऊस किती होतो, तो बदलतोय का, पिण्याच्या पाण्याची पातळी बदलतेय का, आणि तसंच कोणती लोक
किती उपसा करतायत, कोणी जास्त उपसा करतंय का, कोणाकडे वितरण होत नाहीये का, कोणाकडे पाणी पोचत नाहीये का, वर्षभरात जर का पाऊस कमी झाला असेल तर आपण आपल्या उपसाच्या पद्धती कशा बदलल्या पाहिजेत, पीक पद्धती कशा बदलल्या पाहिजेत, ह्याचं आपण निरीक्षण केलं पाहिजे. आणि नियमांचे उल्लंघन केल्यास भुर्दंड लागू करावे. आता आपण जेव्हा हे निरीक्षण करू तेव्हा आपल्याला कधी कधी समजतं की कोणी कोणी पाऊस कमी झालाय तरी सुद्धा जास्त पाणी लागणारं पीक घेतलेलं आहे, किंवा पीक पद्धतीमध्ये जर का ऊस किंवा केळी ही पिकं घेण्यापासून मनाई आहे, पण कोणी जर का ऊसाची लागवड घेतली असेल तर ह्या नियमांचं उल्लंघन जर का केलं असेल तर त्यांना भुर्दंड भरायला हवा. भुर्दंड असेल तरच आपले नियम लागू होतात, तरच नियमांचे पालन होते. नंतर म्हणजे वापरकर्त्यांना सामूहिक मान्यतेशी बांधून ठेवतील असे नियम आणि मानदंड स्पष्टपणे आखले असावेत. आता स्पष्टपणे आखलेले असावेत म्हणजे हे शाब्दिक नियम नसतात की कोणी ऊसाची लागवड घेतली आणि नियमाचं उल्लंघन झालं तर भुर्दंड हा भरावा लागेल, हे फक्त शाब्दिक नियमन गावात स्थापित न करता ग्रामसभेतून या नियमांचा ठराव आणणे हा अत्यावश्यक आहे. हे स्पष्टपणे सगळ्या गावकऱ्यांच्या संमतीने सामूहिक निर्णय हा घेतला पाहिजे आणि हे ग्रामसभेच्या ठरावात लेखी असला पाहिजे. त्यामुळे सगळे ह्या नियमांचं पालन करतील आणि या सामूहिक मान्यतेशी सगळे बांधून राहतील, सगळे ह्याचं पालन करतील. आणि शेवटचे दोन म्हणजे वापरकर्त्यांचे हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी कायदेशीर रचना तयार करायला हवी. आता हे वापरकर्त्यांचे जे हक्क आहेत हे कायद्याने ओळखले जावेत, की प्रत्येकाचा त्या भूजलावर समान हक्क आहे हे कायद्याने ओळखायला पाहिजे. आणि तसंच त्या हक्कांची सुरक्षतेसाठी योग्य असे रचना बनवली पाहिजे, ती ओळखली गेली पाहिजे. आता हे कायदेशीर म्हणजे ग्रामसभेत होऊ शकतात, जिल्हा पातळीवर होऊ शकतात किंवा राज्य पातळीवर सुद्धा होऊ शकतात. आणि हाच माझा शेवटचा मुद्दा आहे की शेतकऱ्यांचे गट, पाणलोट समिती, ग्रामपंचायत, जिल्हा आणि राज्य अधिकारी हे जे वेगवेगळे गट आहेत या सगळ्यांनी आपापल्या पातळीवर हे भूजलाचे व्यवस्थापन करायला हवे. हे एकत्रितपणे येऊन सुद्धा ह्या भूजलाचे व्यवस्थापन करू शकतात, पण प्रत्येकाने एकमेकांना ही मदत केली पाहिजे, तरच हे भूजलाचे व्यवस्थापन नीट, नियमितपणे आणि सगळ्यांना लाभ होईल अशा प्रकारे ह्याचं व्यवस्थापन होऊ शकतं. तर अशा प्रकारे आपल्याला या सत्रामध्ये भूजल ही सामूहिक संपत्ती का आहे, कशी त्याचा काय परिणाम होतो आणि त्यामुळेच ह्याचे व्यवस्थापन कसे कठीण आहे आणि कसे गरजेचे आहे आणि आपण ते कसे केले पाहिजे हे आपल्याला इथे समजलं. तर आपण हे सत्र ऐकण्यासाठी धन्यवाद.